कोणतीही भजी करताना आपण त्यात सोडा घालतो, त्यामुळे भजी एकदम टम्म फुगतात आणि जाळीदारसुद्धा होतात. पण सोडा न वापरता कशा पद्धतीने तुम्ही भजी जाळीदार आणि टम्म फुगलेली बनवू शकता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओत दाखवलेल्या काही साध्या सोप्या 2-3 ट्रिक्स वापरल्यात तर मग भजी जराही तेलकट होणार नाहीत आणि सोडा न वापरता सुद्धा छान ती टम्म फुगतील आणि जाळीदारसुद्धा होतील. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. बेसनची गोल भजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. वाटीमध्ये बेसन चांगलं मी दाबून दाबून भरून घेतलंय. हे बेसन आपल्याला एका खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यात आता आपल्याला हळूहळू पाणी घालून बेसनचं एक घट्टसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. एकदम पाणी घातलं तर बेसन पातळ होऊ शकतं आणि त्यात गुठळ्या तयार होऊ शकतात. त्यामुळे हळूहळू पाणी घालायचं आणि छान घट्टसर असं ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं. घट्ट बॅटर करून झालं की ते आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनने फिरवायचं हात आणि आपल्याला चांगलं ते फेटून घ्यायचं आहे. जितकं चांगलं फेटाल तितकी भजी जाळीदार आणि फुगलेली तयार होतील. तर इथे मी 3-4 मिनिट हे बॅटर चांगलं फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा थोडा मोठाच कापून मी घेतलेला आहे, तो ह्यात घालूया. 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. मिरच्या तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता. त्यानंतर हे सगळं मिक्स करून घेऊया. कांदे मी इथे ज्या वाटीने बेसन घेतलेलं त्याच वाटीने 1 वाटी भरून कांदे घेतलेले आहेत, म्हणजेच 2 मध्यम आकाराचे मी इथे कांदे घातलेले आहेत. भजी थोडे कुरकुरीत व्हावे त्यासाठी मी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे. हे बेसन सोबतच घालायचं पण मी विसरली म्हणून आत्ता घालते आणि चांगलं मी फेटून घेते. हे मिक्स करून घेते, म्हणजे जितकं फेटाल ना तितकं हे पीठसुद्धा छान भिजलं जातं. आता ह्यात काही मसाले घालूया. तर इथे मी 1 चमचा घातलेला आहे ओवा, पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा लाल तिखट. लाल तिखट ऑप्शनल आहे, घालायचं तर घालू शकता नाहीतर स्किप करू शकता. पाव चमचा जिरेपूड, जाडसर कुटलेले अख्खे धने अर्धा चमचा घेतलेत तेही घालूया आणि चवीनुसार मीठ. त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा भरपूर घालायचे. कोणत्याही भजींमध्ये कोथिंबीर जास्त प्रमाणात घातली तर त्याची चव खूप छान लागते, तर मी इथे थोडीशी जास्तची कोथिंबीर घातलेली आहे. आता हे मिश्रण पुन्हा चांगलं फेटून घ्यायचं. हे मिश्रण मी साधारण 4 ते 5 मिनिट तरी चांगलं फेटून घेतलेलं आहे. जितकं चांगलं फेटाल तितके हे भजी जाळीदार आणि टम्म फुगलेले होतील, म्हणून तुम्हाला सोडाही घालायची गरज पडणार नाही. कढईमध्ये मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात आता असे छोटे छोटे भजी सोडूया. भजी तळण्यासाठी जेव्हा तुम्ही तेल गरम करता तेव्हा ते धूर निघेपर्यंत गरम करायचं नाही किंवा कमीही गरम नसलं पाहिजे. ते मीडियम असं गरम करायचं, म्हणजेच तेलात भजी सोडताच हलके त्यावर बुडबुडे आले पाहिजेत आणि असंच तेल आपल्याला गरम हवं आहे. जर कमी गरम असेल तर भजी खूप तेलकट होतील, जास्त गरम असेल तर भजी वरून पटकन काळे होतील, म्हणजे करपतील आणि आतून कच्ची राहतील. त्यामुळे त्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आता काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता भजी मी जेवढी घातलेली ना त्याच्या डबल फुललेली आहेत ती. तर आता आपल्याला दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे आणि मध्यम गॅसवरच तळून घ्यायचं. कमी गॅस ठेवलीत तर ते तेलकट होऊ शकतात आणि जास्त ठेवलीत तर ते पटकन लालसर होऊ शकतात, आतून कच्चे राहतील. त्यामुळे मध्यम गॅसवर छान आलटून पलटून आपल्याला सगळ्या बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत. वरून छान क्रिस्पी झालेले आहेत आणि रंग बदललेला आहे. तेव्हाच मी ही भजी काढून घेतली एका चाळणीमध्ये, म्हणजे तेल वगैरे असेल एक्स्ट्राचं तर ते निघून जाईल. अशाच पद्धतीने दुसरी बॅच तळून घेऊया. बेसनची ही गोल भजी खायला खूप चविष्ट लागतात. जर तुम्ही स्ट्रीटवर ही भजी खाल्ली असतील तर तुम्हाला माहीतच असेल किती टेस्टी भजी असतात. पण तिथे सोडा वापरला जातो, आपण ह्यात सोडा वापरलेला नाही आहे. तरीसुद्धा छान भजी फुललेली आहेत आणि तुम्हाला एक भजी तोडून सुद्धा दाखवते. पाहू शकता आतून एकदम जाळीदार झालेले आहेत आणि वरून कुरकुरीत सुद्धा झाले आहेत. तर कोणत्याही हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि अशीच सुद्धा ही भजी खूप चविष्ट लागतात. जर वेळ पाहिलात तर 10 मिनिटांच्या आतच ही भजी तयार होतात आणि बनवायला अगदी सोपे आहेत. सोडा न वापरता सुद्धा आपण अशा पद्धतीने फुललेली जाळीदार भजी बनवू शकतो. व्हिडिओत दाखवलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवल्यात तर नक्कीच भजी परफेक्ट तयार होतील. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.